सदानंदाचा नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आता आम्ही पोचलोय जेजुरीला, म्हणजे जेजुरीला आहोत. कालचा दिवस दगदगमध्ये गेला, पंढरपूर झालं, मग रात्रीचं सगळं करून सगळं झोपलो, म्हणून ब्लॉग शूट करायला नाही मिळालं. पण आज आम्ही आहोत जेजुरीला आणि मस्त पिवळी साडी घातली. आता चाललोय नदीवर. खूप डिस्टर्बन्स होता म्हणून काही बोलायला नाही मिळालं, पण जसं मी सांगितलं तुम्हाला, आम्ही नदीवर चाललो आहे आणि त्यासाठी इथे पहाटे आम्ही 6 वाजता निघालो आहे. तर घरची सर्व मंडळी तयार झाली होती. मी फक्त त्यांना सांगितलं, यार एक थोडासा शूट करून घेते, म्हणजे सगळ्यांना कळेल की आपण कोण कोण आहोत, कुठे चाललो आहे. तर हे आमचे देवारेचे देव आणि हे सगळे आमचं म्हात्रे कुटुंब, 3 पिढ्या आम्ही एकत्र चाललो आहे. आता ॲक्च्युली हे माझे दीर आहेत सगळेजणं. काका मागे बसले आहेत आणि ही त्यांची मुलं. तर असं जसं सांगितलं मी, काकू लोक वगैरे सगळीजणं आम्ही आहोत, मुलं आहेत, काका काकू आहेत आणि 3 पिढ्या आम्ही एकत्र चाललो आहे आणि इट्स रिअली फन. तर चला मंडळी, प्रवास सुरू करूया. आणि बघता बघता आम्ही नदीवर पोचलो आहे. तर इथे मी 1 बाय 1 सगळ्यांना दाखवणार आहे, कारण मी पहिल्यांदा यांच्यासोबत आली आहे. येस, पहिल्यांदा, म्हणजे लग्न होऊन एवढे वर्ष झाली, पण मी पहिल्यांदा यांच्यासोबत तुळजापूर, जेजुरी वगैरे ही ट्रिप करते आहे. कारण मला यायचंच होतं मुलांना घेऊन. गेले 2-3 वर्ष कशी गेली बरेच जणांना माहिती आहे आणि तेव्हा मी त्या काळात काहीच केलं नव्हतं. म्हणून ही त्यानंतरची माझी पहिली फॅमिली ट्रिप आहे आणि म्हणून सगळ्यांना मला याच्यामध्ये कवर करायचं होतं. म्हणून प्रत्येकजण उतरतो आहे आणि मी त्यांचं शूट करते आहे. यापैकी कोणीही असं नव्हतं, म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत कोणीही असं नव्हतं जे लाजतोय किंवा मला सांगतोय का कॅमेऱ्यामध्ये आम्हाला घेऊ नकोस, आमचं शूट करू नकोस. सगळेजण एवढे फ्रेंडली आहेत, एवढे अंडरस्टँडिंग आहेत की म्हणून मी प्रत्येक गोष्ट शूट करू शकले. आणि बघता बघता जसं की सांगितलं, आम्ही नदीवर पोचलोय आणि बघूया आता पुढे काय होतं. आपण कुठे आलोत आता? आपण आलो करा नदीवर आणि इथे देवांना, आपल्या कुलदैवतांना स्नान करायचं आणि मग मेन खंडोबाच्या मंदिरात घेऊन जायचं, तिथे अभिषेक करायचा. बऱ्याचशा गोष्टी मला माहिती नाही आहेत, तर मिस्टेक न होण्यासाठी आपले सिनियर सिटीजनना विचारावं, म्हणजे काकू लोकांना विचारावं, म्हणजे बरोबर माहिती आपल्याला मिळेल. कारण मी सुद्धा इथे पहिल्यांदा येते आहे, म्हणजे जेजुरीला खूप वेळा गेली आहे, पण नदीवर असं देवाचं करणं हे मी सुद्धा पहिल्यांदा अनुभव करणार आहे. सो गाईज, लेट्स सी. तर इथे विजय काका देवांची आंघोळ घालत आहेत. एक एक करून सगळ्यांची आंघोळी झाल्यानंतर इथे खूप सारे आम्ही फोटो सेशन केले, कारण मेमरीज सगळ्यांकडे असले पाहिजे. व्लॉग तर आपलं आयुष्यभर इथे सिम्पली स्वादिष्ट चॅनलवर असणारच आहे, पण प्रत्येकाच्या कॅमेऱ्यामध्ये हे सगळे मोमेंट्स कॅप्चर केलेत. आणि त्यांचं झाल्यानंतर आम्ही सुद्धा, लाईक लेडीज लोकांनीसुद्धा फोटो सेशन केले. खूप छान छान फोटो काढलेत आणि नंतर देवांना खूप छानपैकी सजून आम्ही निघालो देवळाकडे. नदीवरून देऊळ साधारण 10 मिनिटाच्या अंतरावरच आहे आय थिंक, कारण मला तेवढं एक्झॅक्ट कळलं, म्हणजे नाही आता लक्षात तेवढं. पण तिथे पोचल्यानंतर तुम्ही बघा, खूप गर्दी आहे, कारण रविवारचा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी अमावस्या पण होती, पण प्रचंड गर्दी आहे आणि वरती उशीर होणार होता आम्हाला. म्हणून आम्ही विचार केला की चहा नाश्ता वगैरे करूनच वरती जावं, कारण अभिषेक वगैरे सगळं काय करायचं आहे. तर मस्त असे बटाटा भजी, पाव, मिसळ पाव आणि चहा वगैरे घेऊन पोचलो वरती. आणि इथे मग बघा, आहे ना आपली सोन्याची जेजुरी. खूपच जास्त गर्दी होती आणि आमचं अभिषेक ठरलं होतं. तर ज्या गुरुजींना मी सांगितलं होतं तिथे त्यांच्याकडे गेलो, म्हणजे एका ठिकाणी त्यांनी बोलवलं आणि काकू लोक वगैरे आम्ही सगळेजण तिथे एकत्रित झालो. पण जाता जाता दर्शन वगैरे घेऊन पाय वगैरे पडत आम्ही गेलो आणि इथे आम्ही संपूर्ण अभिषेक केलं, म्हणजे जे खंडोबाला व्हायचं वगैरे होतं ते सगळं इथे केल्यानंतर बाहेर सगळेजण एकत्र जमा झालो आणि इथे मस्त आता फोटो सेशन्स वगैरे आमचे चालू आहेत. सदानंदाचा इथे सुद्धा जी आरती वगैरे करायची होती ती पण आम्ही करून घेतली.
भाव में थोड़ा कमरे करगोटा वेंबी हीरा मस्तकी तुरा सदा लाल अंगावर शाल आरती करी मासा सुंदरी देव ओवाळी नाना परी खोबऱ्याचा कुटका भंडाराचा भटका गोल हंकरा सदानंदाचा एकोट जय मल्हार. देवाची पूजा वगैरे म्हणजे अभिषेक वगैरे आरती हे सगळं काय झाल्यानंतर आम्ही केले आमचे फोटो सेशन सुरू. मस्त रील्स वगैरे बनवले आम्ही, फोटो वगैरे काढले. त्यानंतर बाहेर आलो, छान अशी कुल्फी वगैरे खात बसलो. काकांनी मिसळ वगैरे खाल्ली, कारण इथे थांबायचंच होतं आम्हाला, कारण काकू लोकांचं दर्शन अजून बाकी होतं. ते आत गेले होते दर्शनासाठी, तोपर्यंत आम्ही इथे बसलो होतो. तर मंडळी नक्कीच विजिट करा आपली सोन्याची जेजुरी. पण येस, सुट्टीच्या दिवशी येऊ नका, खूप गर्दी असते आणि खूप घाईगडबडीत दर्शन होतं, तर ते बाकी टाळा, पण नक्कीच या. आता हॉटेलला जाऊन गोंधळ वगैरे घालायचा आहे आणि तिथलं सगळं बाकी आहे. तर मंडळी हॉटेलला पोचलो, थोडंसं फ्रेशनअप झालो आम्ही, कारण खूपच हळद होती. झाडाझाड केली फक्त थोडीशी, आणि इथे गोंधळाची सगळी तयारी केलेली आहे बघा. सगळेजण पुन्हा बसलेले आहेत. इथे थोडंसं मला खूप थोडंसं सॅड फील झालं होतं, कारण प्रसाद नव्हता, त्याला मिस करत होते. पण एनिवेज, बाप्पांची मर्जी. कारण म्हणे पोटात भरकर आवाज आला जोर, पण देव कोणाचा बांधले का नाही, तुमचा आहे का नाही. ऑलरेडी राहिले साले म्हणले गोळ्या बाप्पाच्या दारे या म्हणले. इथे आरती वगैरे झाल्यानंतर पडलो आम्ही बाहेर, कारण तिथे सुद्धा कडी वगैरे तोडायची होती. बायका बोलून देत नाहीत. हा काका, नाही अजिबात नाही. म्हणून आम्ही 3 दिवस खुश तर मंडळी, आय होप तुम्हाला आजचा आमचा हा जेजुरीचा व्लॉग आवडला असेल. जसा जेजुरीचा व्लॉग आहे तसाच महड, तुळजापूर आणि कोल्हापूरचा सुद्धा व्लॉग आहे पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्कीच पहा. आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटरी शेअर करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. बाय बाय. एलकोट सदानंदाचा.